पिण्याच्या पाण्यात निघाले नारू सदृश्य किडे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। अंजनगाव सुर्जी शहरातील बुधवारा सुर्जी येथील पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य किडे निघाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। याबाबत नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचारी यांना माहिती दिली असता त्यांनी बुधवारा येथील नळाच्या पाण्याची पाहणी केली असता त्यांच्यासमोर नळाच्या पाण्यातून नारू सदृश्य किडे निघाल्याचे आढळून आले। यावर पाईपलाईन साफ करण्याचे त्यांनी आश्वासित केले। अंजनगाव सुर्जी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत पाणी पुरवठा केला जातो, मात्र गेल्या 30 ते 40 वर्षांपासून शहरातील पाईपलाईन दुरुस्त अथवा स्वच्छ केली नाही, त्यामुळे गढूळ दुर्गंधीयुक्त पाणी आणि नारू सदृश्य किडे सतत येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। तरी सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर परिषद आरोग्य विभाग यांनी आज पावेतो कोणतेही लक्ष दिले नाही। गेल्या आठवड्याभरापासून बुधवारा नेताजी चौक व इतर भागात नारू सदृश्य किडे, गढूळ पाणी आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे, मात्र त्याकडे संबंधित विभागाचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नाही। याबाबत अनेकदा संबंधित विभागाला माहिती दिली, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले। आज नारू सदृश्य किडे निघत असल्याचे प्राधिकरण कर्मचाऱ्यांना सांगितले असता त्यांनी सदर भागाची पाहणी करून पाईपलाईन साफ करण्याचे आश्वासन दिले। ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख, अंजनगाव सुर्जी। मनोहर रामबू निसम हा बुधवारा पाण्यात निरा आपलं चांडू घेऊन राहिले, पांढरे काळे 10-15 येऊन राहिले। 7 वाजतापर्यंत बंद करेपर्यंत किती दिवसापासून हे येऊन राहिले, समजा सोमवार रविवारपासून, रविवार गुरुवारी आज शनिवार माहीत पडलं म्हणजे गुण भरल्या त्याच्या वरती दिसले थरच्या थर 7 वाजता आणि बंदच्या वक्ती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.